बरं, आपण असं पाहत होतो ही ओवी, काही आवाज आला नसेल तर पुन्हा सांगते. तैसी विश्वस्वप्ने सी माया, नीव सांडूनी धनंजया, सहसा चैला अद्वयानंदपणे जो. तर ही विश्वरूप ल्यायलेली ही भासमयी सगळी स्वप्नासकट जी माया आहे, तर ती मायेची झोप टाकून जो अचानक एकाएकी अद्वैतानंदानं जागा झालेला आहे. त्याच्यावर मी सांगत होते की त्या जनक राजाला सुद्धा एकदा स्वप्न पडलेलं होतं. काय पडलेलं होतं तर तो झोपेत असताना त्याच्यावर शत्रूंनी आक्रमण केलेलं आहे. शत्रू राजाने आक्रमण केले आणि आक्रमण केल्यावर त्याचं राज्य तर हिरावून घेतलंच, त्याच्या प्रधान विधान सगळ्यांना त्यांनी पकडून नेलं आणि याला सुद्धा बंदिवासात टाकलं. बंदिवासात टाकलं, त्याला काहीही बोलता येईना, काही करता येईना आणि त्याला इतकी तहान लागली की तो पाणी 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 करत राहिला. वास्तविक जो राजा जनक राजा सगळ्यांना, शुकराजाला शुकदेवाला सुद्धा ज्यानं ज्ञान दिलेलं होतं आणि त्याचंच मी अष्टावक्राच्या त्याच्यातला एक संदर्भ सांगत होते की अष्टावक्र जेव्हा त्याच्या राजसभेमध्ये आले त्यावेळेला सगळे ते सभासद त्याचे हसले होते, कारण तो 8 ठिकाणी वाकलेला होता आणि म्हणून तो सगळ्या त्या जनक राजाला म्हणतो की तुझ्या इथे तू सगळे चर्मकार भरलेले आहेस, मी आता या ठिकाणून जातो, मी आलो होतो तुला काही विचारायला पण आता मी इथून निघून जातो. आणि मग जनक राजा विचारतो की तू असं का म्हणतोस. तो म्हणतो तुमच्या फक्त सभासदांनी माझं बाह्य शरीर देह पाहिलेलं आणि त्याच्याकडे बघून ते हसलेले, पण जो आत्मा आहे, आत्माराम आहे, त्याच्याकडे त्यांनी पाहिलं नाही, माझ्या ज्ञानाकडे पाहिलेलं नाही. हे जसा एक प्रसंग आहे तसाच त्या जनकाला जेव्हा स्वप्न पडलं आणि तो पाणी पाणी करत होता त्यावेळेला इतका तो अगदी व्याकुळ झालेला होता आणि सारखा म्हणत होता पाणी पाणी. त्याला वाटतं आपल्याला आता पाणीसुद्धा कोणी देत नाही. तेवढ्यात त्याचा जो सेवक असतो तो धावत धावत अगदी सोन्याच्या चांदीच्या वाढण्यामध्ये पाणी घेऊन येतो आणि म्हणतो महाराज महाराज पाणी प्या. तेव्हा त्याची झोप उडाली आणि तो जागा होऊन बघतो तर अरे आपण तर आपल्या महालात चांगल्या सुवर्ण मंचकावर झोपलेले आहोत, आपला सेवक आपल्या हाताशी आहे, आपल्याला पाणी देतोय. आता ज्या काळात त्याला ती निद्रा आणि स्वप्न झालेलं होतं तर ते स्वप्नामध्ये त्याला ते स्वप्न अगदी खरं वाटलेलं होतं आणि आपण बांधले गेलेलो आहोत, बंधनात पडलेले आहोत दुसऱ्या राजाच्या, असं त्याला पडलेलं होतं. तसंच इथं ज्ञानदेव सांगतायत की अशी ही जी विश्वरूप लिहिलेली ही जणू काही ही एक माया आहे, भासमयी अशी स्वप्नमयी माया आहे आणि ह्या मायेची झोप एकाएकी उडाल्यानंतर अद्वैतानंदानं तो जागा होतो. ते आपण सुद्धा असेच हा आनंद आपल्याला मिळू शकतो, अद्वैत सगळं आपल्याला प्राप्त होऊ शकतं, द्वैत आपल्यातलं संपतं आणि मग जागा झाल्यावर आपल्याला तो आत्मानंदाचा जो मगाशी म्हणलं तसं अहम ब्रह्मास्मी असा आनंद त्याला घेता येतो की मिळतो. आता पुढे काय म्हणतात बघा. आता अजून ते मृगजळाची तर उदाहरणं मला असं वाटतं की तो एक प्रोजेक्ट होईल बघा तुमच्यापैकी कोणाला करायचं असेल. जितक्या वेळा मृगजळाचे उल्लेख आलेले आहेत, सूर्यांचे आलेत, नद्यांचे आलेत, ते आपल्याला असे शोधून काढता येतील. तेव्हा मृगजळाचे पूर दिसते एक निरंतर, आरपती का चंद्रकर फाकता जैसे. आता मृगजळ कधी दिसतो जेव्हा सूर्य खूप तीव्र असतो त्यावेळेला, म्हणून मृगजळाचे अखंड पूर चंद्रकिरणांनी दिसेनासे होतात. जेव्हा चंद्रकर जेव्हा फाकतात म्हणजे पसरतात, चंद्रकर म्हणजे किरण, चंद्राचे किरण जेव्हा या पृथ्वी तलावर फाकतात त्यावेळेला त्या मृगजळाचा पूर सगळा ओसरला जातो. का बाळत्व निघोनी जाय, तै बागुला नाही त्राय, पै जळालिया इंधन न होय इंधन जेवी. 2 उदाहरणं दिलेत पुन्हा की ज्याप्रमाणे आपलं बाळपण ओसरलं, बाळपण जाय म्हणजे बाळपण गेलं की मनात ते बागुलबुवाची भीती जी असते ती सगळी निघून जाते. परवासाचं
आम्ही फिरायला चाललेले होतो आणि आमची ती छोटी मैत्रीण 4 वर्षाची साईबाबाचं एक छोटंसं मंदिर आहे. रोज त्यांना नमस्कार करते, त्यांच्या चरणावर मस्तक ठेवते. साईबाबा साईबाबा मी आली आहे म्हणते. असं सगळं रोज चालतं. आणि ती ज्या वेळेला त्या साईबाबाच्या चरणावर मस्तक ठेवत होती त्याच वेळेला एक छोटंसं कुत्र्याचं पिल्लू तिथं आलं आणि तिच्याजवळच म्हणजे बरोबर त्या पावलांजवळ तेही गेलं. ती जी घाबरली, आई गो आई गो आई गो, आणि ती पुढे त्या म्हणजे रस्त्यानं यायला सुद्धा तयार नाही. एकदा माणसाला भीती बसली की अगं म्हणलं ते पिल्लू तुझ्यासारखंच आहे ना, तू 4 वर्षाची आहेस, तसंच ते छोटंसं आहे, त्यालाही साईबाबांना नमस्कार करावा असं वाटलं असेल, तू करती तसा तो तिथं आला असेल, पण ती घाबरून गेली. तसंच आपलं सुद्धा आहे की लहानपणी आपण बागुल बुवाला घाबरत असतो, पण मोठे झालो की आपल्याला समजतो तो बागुल बुवा वगैरे काही नाही आहे. म्हणजे बागुल बुवा जसा कृत्रिम आहे म्हणा किंवा नश्वर आहे. अजून एक उदाहरण सांगितलं की लाकूड जळून गेल्यानंतर पै जळालिया इंधन न होय इंधन जेली. म्हणजे जोपर्यंत इंधन असतं, जळत असतं, त्यावेळेला त्या लाकडामध्ये अग्नी असतो. पण एकदा ते त्याचा जो लाकूड जळून अगदी खाक झालं आणि ते विझलं गेलं की मग मात्र स्वयंपाक होणार नाही. तसं एकदा आपलं अज्ञान सगळं संपलं आणि आपलं ज्ञान झालं की पुन्हा आपल्याला या विश्वाबद्दल दुःख सुख जे जे काही सगळं अनुभवायला मिळतं तर ते सगळं आपलं संपून जातं. नानाचे वो आलिया पाठी तै स्वप्न न दिसे दिठी तैसी अहम ममता किरीटी नुरेची तया. नाना चेवो आलिया पाठी. चेव म्हणजे जाग, किंवा आपल्याला वेगळ्या वेगळ्या प्रकारे नाना प्रकारे जाग आल्यावर जे सगळं स्वप्न असतं ते पुन्हा दिसत नाही. तै स्वप्न न दिसे दिठी. दिठी म्हणजे आपल्या दृष्टीला. त्याप्रमाणे पार्था तैसी अहम ममता किरीटी नुरेची तया. ही अहंता ही ममता आता त्या माणसाला म्हणजे जो ज्ञानी झालेला आहे त्याला ही ममत्वभाव किंवा अहंता ही अजिबात उरतच नाही, दिसतच नाही. न उरेची, उरतच नाही. ही सामान्य माणसाला, मध्यमवर्गीयांना किंवा ज्याला ज्ञान झालेलं नाही, जो या सृष्टीलाच खरं मानतो, या जगालाच विश्वालाच खरं मानतो, या सुखदुःखातच तो कायम गुरफटलेला राहतोय, त्याला हा अनुभव कधी येणारच नाही. पण अहंभाव संपला, ममत्व संपलं की पुन्हा त्याच्याशी तो कधी असा लिप्त होणार नाही. यस्य नाहं कृतो भावो बुद्धीही यस्य न लिप्यते हत्वापि सैमान लोकान न हंती न निबद्धते. एकदा ते अहमपणा संपला, एकदा ममत्व संपलं की हा माझा शत्रूतला सुद्धा माझा हा चुलत भाऊ आहे, हे माझे मामे आहेत, हे माझे काके आहेत, काका आहेत, हे माझे आजोबा आहेत, हे माझे गुरु आहेत. हे जे पहिला अध्याय आठवता सगळे त्याला आठवत असतात की हे सगळे माझ्या पुढे उभे आहेत आणि त्यांना मी कसा मारू. म्हणून आता इथं 18वा अध्याय आता सुरू झालेलं, शेवटाला आलेली आहे गीता. आणि म्हणून तो सांगतोय भगवंत त्याला की आता तुला अशी अहंता राहणार नाही. एकदा तुझं ममत्व संपलं की मग तू कुणाला तरी मारतोयस, म्हणजे माझ्या भावाला मारतोयस, काकाला मारतोयस, गुरूंना मारतोयस, आजोबांना मारतोयस, पणजोबांना मारतोयस, ही भावनाच तुझ्या ठिकाणी राहणार नाही. आणि ती भावना संपली की मग तू तुझं कर्तव्य चांगल्या प्रकारे पार पाडू शकतो. म्हणून म्हटलेलं आहे तैसी अहम ममता किरीटी नुरेची तया. तया म्हणजे आता ते तुला म्हणत नाहीये, तया ज्या कुणाची अहंता संपली, ज्या कुणाची ममता संपली, महत्व संपलं, त्याच्या ठिकाणी हे सगळं काहीही उरणार नाही. अहम ममत्व हे उरणार नाही. त्याच्या ओव्या बघूया आपण स्वरूपानंदांच्या. होता जो भोगीत विश्वरूपी स्वप्न निद्रेत राहोन अविद्येच्या तया मायाबद्ध अनादि जीवाते जेव्हा गुरुनाथे जागे केले तत्वमसी मंत्र सांगितला कानी
मस्तकी ठेवोनी कृपा हस्त, तेव्हा विश्वरूप स्वप्नाते सांडून, माया निद्रेतून उठोनिया. अद्वयानंदात तन्मय तो झाला, निज स्वरूपाला ओळखोनी. एकाएकी लोपे मृगजळ पुर, पसरता कर चंद्रम्याचे. किंवा बाळपण निघोनिया जाता, बागुला सित्राता उरे कोण. नातरी इंधन जाता जळोनिया, स्वयंपाक क्रिया टेली जैसी. इंधन सगळं संपलं की स्वयंपाकाची क्रियाच संपून जाते. मला एकदम आठवण आली, सध्याच्या काळात इंधन म्हणजे आपले गॅस आहेत किंवा ते मायक्रोवेव्ह वगैरे आहेत. लाईटच गेले किंवा गॅसमधलं सिलेंडरमधलं गॅस संपला, गॅसच संपला, कितीही बटणं फिरवा तो पुन्हा इंधन चालू होत नाही, गॅस चालू होत नाही. आणि मग आपला स्वयंपाक अपुराच राहतो. प्रश्न पडतो, अरेच्या काय करायचं. मग असेल आपल्याकडं नवीन किंवा दुसरं वापरातलं तर ते आपण तिथे आणून जोडतो, नाहीतर तो स्वयंपाक होणं अशक्य आहे. किंवा निद्रेतून येता जागृतीस, पडेना दृष्टीस स्वप्न जैसे. तैसे तया लागी उरे नामी माझे, स्वरूपी सहजे लीन होता. आता अजून पुढची काही उदाहरणं देत आहेत, बघूया आपण. मग सूर्ये अंधारा लागी, रिघो का भलते सुरंगी. परितो तयाचा भागी नाही चीट जैसा. आता बघा, सूर्य जसा अंधाराला डोळे भरून पाहण्यासाठी कुठल्याही काळोखातल्या भुयारात शिरत नाही. सुरंग म्हणजे भुयार. आणि रिघो का भलते सुरंगी, रिघो म्हणजे त्यात प्रवेश करणं. सूर्य कधी असा अंधारामध्ये डोळे भरून पाहण्यासाठी कुठल्या भुयारात किंवा गुहेत असं जातो का हो? नाही शिरत. परी तो तयाचा भागी नाही चिजैसा. तो अंधार काही सूर्याच्या वाट्याला कधी येतच नाही. त्याचा भागी म्हणजे भागीदार होत नाही, त्याच्या वाट्याला कधी तो अंधार येतच नाही. कारण काय, तो प्रकाशच देणार आहे. तसे एकदा ज्ञानाचा प्रकाश पडला की हा अज्ञानाचा अंधार आपल्या डोळ्यासमोर कधी येणार नाही आणि त्या गुहेत जाऊन आपल्याला पाहायची वेळ येणार नाही. तैसा आत्मत्वे वेष्टीला होये, तो जया तया दृश्या ते पाहे. ते दृश्य द्रष्टेपणेसी होत झाये, तयाचे निरूप. त्याचप्रमाणे जो आत्मतत्वानी वेढला गेलेला आहे, जो आत्मतत्वानी वेढला गेलेला आहे आणि जो आत्मज्ञानी सत्पुरुष आहे, ज्या ज्या दृश्याकडे तो दृश्य वस्तूकडे डोळे भरून पाहतो, ती दृश्य वस्तू त्या द्रष्ट्या सकट म्हणजे त्या आत्मज्ञानी पुरुषासकट आत्मतत्वाचंच रूप होऊन जाते. केवढं मोठं, थोडं एका ओवीमध्ये किती सांगितलेलं आहे बघा. जो तो जया तया दृश्याते पाहे. समजा त्याने एखाद्या झाडाकडं पाहिलं, समजा त्याने एखाद्या प्राण्याकडं पाहिलं, समजा त्याने एखाद्या मंदिराकडं पाहिलं, एखाद्या दृश्याकडं पाहिलं, तरी सुद्धा तयाचे रूप, त्याला तेच रूप दिसते. कुठलं? आत्मरूपच दिसते. आणि म्हणून त्याच्या दृष्टीने आता दुसरं काहीच उरत नाही. त्या प्रल्हादाला हिरण्यकशिपू त्याचा पिता विचारतो, हा खांब आहे, या खांबात तुझा पिता हे आहे का रे? परमेश्वर आहे का? देव आहे का? तो म्हणतो आहे. इतका त्याला ठाम विश्वास होता की त्याला त्यामध्ये, त्या खांबामध्ये सुद्धा देव दिसत होता. आणि म्हणून त्या हिरण्यकशिपूने जेव्हा लाथ मारली तेव्हा त्याच्यातनं साक्षात भगवंत किंवा परमात्मा प्रगट झालेला आहे. म्हणजे निर्जीव, आपल्याला ज्या निर्जीव गोष्टी वाटतात, अचेतन गोष्टी वाटतात, अगदी खांबामध्ये सुद्धा जर देव आहे तर प्रत्येक गोष्टीत देव आहे. म्हणून मी मागं म्हटलं होतं की आपण लहान असताना आमचे आईवडील काय करायचे, रस्त्यात समजा आपण एखादी वस्तू ठेवली, चुकून डबा आहे, तांब्या भांडा आहे, काही असेल, एखादं पुस्तक असेल, अगदी एखादी फळी असेल, पाट असेल, त्याला जरी पाय लागला तरी ते म्हणायचे त्याला नमस्कार करा. आणि एखाद्या माणसाला लागला तर त्याला तर करायचंच करायचं. असे घाईघाईत आपण जात असतो आणि आपल्याला चुकून पाय कोणाला तरी लागतो, नकळत लागतो. म्हणजेच त्याच्याच वरनं लहानपणापासून आपल्याला हा धडा मिळालेला की निर्जीव वस्तू असू, सजीव असू, सगळ्यामध्ये हे परमात्म तत्व भरून राहिलेले.
आणि म्हणून त्याला आपण असं दुर्लक्ष करून त्याचा अवमान नाही करायचा. तेच इथं सांगतायत की तयाचे निह जैसा आत्मत्मे वेडीला होय, तो जया तया दृश्या ते पाहे, ते दृश्य द्रष्टे पडेसी होत जाये, तयाचे निरूप. तो ज्या ज्या गोष्टीला पाहिल त्या त्या गोष्टीला त्याच्या ठिकाणी तो द्रष्टेपणा आलेला आहे आणि त्याचंच रूप, आत्म्याचंच रूप त्याला तिथं दिसते. पुन्हा तेच सांगतात, वन्नी परत इथे आलेलं आहे बघा. जैसा वन्नी जया लागे, ते वन्नीची झाली अंगे, दाह्य दाह्यक विभागे सांडीजे जो. आता जसा वन्नी, आता वन्नी कसा आहे हो, आपल्याला जर हात लागला त्याचा आपल्याला चटका बसतो, तसा जो ज्याच्याकडे म्हणजे ज्या वन्नीच्या संपर्कात आला तर त्या वन्नीचा त्याला तसाच अनुभव येणार आहे. आपण डोळे झाकून पाहू की कसाही पाहू, म्हणजे दाहक अग्नी जो आहे त्याला आपण जर स्पर्श केला तर ती वस्तू स्वतः अग्निरूप होऊन जाते आणि मग ती दाह्य वस्तू दाहक हे द्वैत त्या ठिकाणी समजतं. म्हणजे अगोदर आपल्याला तो अग्नी म्हणून वेगळा दिसत असतो आणि दाहक अग्नी ज्या वस्तूला स्पर्श करतो तीही अग्निरूप होते. बघा ना, स्वाहा होते सगळं, यज्ञ असू किंवा असा म्हणवा लागलेला असू, तो जिथं जिथं तो अग्नी पसरला जातो त्याला त्याला तो अग्निरूपच देतो. तो पाहतो का हो, नाही नाही हे आपल्या महाराजांचं घर आहे, नाही नाही ही अमक्या तमक्याची मुलगी आहे, नाही हो की त्याची सगळी इस्टेट आहे आणि याच्यामध्ये सगळं सोनं चांदी ठेवलेलं आहे. त्याला काही नाही, सगळं काप करून टाकतो की नाही. तो काही असं बघत नाही. म्हणजे जळणारा आणि जाळणारा ह्या दोन्ही भेद त्या ठिकाणी संपुष्टात येतो. तसाच इथे सगळा मी तूपणाचा सगळा सगळा भेद आता संपून जातो ज्ञान झाल्यावर. किती वाजले सांगितले तर बरं होईल. तैसा कर्माकारा दुजेया, तो करतेपणाचा आत्मया, आळू आला तो गेलिया काही बाही जेवरे. आता कर्माकार, कर्माकार म्हणजे जो कर्म करणारा आहे त्याप्रमाणे आत्म्यावर त्याच्याहून भिन्न असणाऱ्या कर्माच्या कर्तेपणाचा जर आळ आला होता आत्म्यावर कर्तेपणाचा. आपण काल पाहिलेलं आहे की आत्मा नहंती न निबद्धते, तो काहीच करत नाहीये, पण त्या आत्म्यावर हा आळ काय येतो, आपल्या त्या देहामध्ये तो गुरफटून बसलाय म्हणून, झाकून बसलेला आहे म्हणून. तर तो आळ आलेला होता, तो गेल्यावर काय होतं की काही म्हणून त्याला शब्दांनी सांगता येत नाही, असं निशब्द स्वरूप मागे उरतं. ज्या वेळेला आत्मज्ञान होतं तेव्हा मी तू तो तू काही उरत नाही, फक्त एकमेव अद्वितीयाचाच अनुभव येतो आणि त्यामुळं सगळं निशब्द स्वरूप हे माणसाचं मागं उरतं. आपण इथेच थांबूया. 412 उभ्या झालेल्या आहेत. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनोवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी, हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी
उभ्या गोपिका नारी नारद तुंगरूप सामगायन करी आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले राम जनार्दनी बाई मस्तक ठेविले आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेधला माझा आरती ज्ञानराजा ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय। आता या ज्या त्या काही ओव्या पाहिल्या त्याच्यातलं आपण स्वरूपानंदांचं पाहूया, वेळेचा अंदाज येत नाहीये। भलत्या भूतभूत किंवा निद्रेतून येता जागृतीस पडेना दृष्टीस स्वप्न जैसे तैसे तया लागी उरेना मी माझे स्वरूपी सहजे लीन होता भलत्या भुयारी रिहो प्रभाकर दिसेना अंधार तया जैसा तैसा आत्मभावे व्यापिला जो जीव तया जो जोठाव दिसे डोळा तो सकळही द्रष्टेपणा सवे होतसे स्वभावे आत्मरूप अग्निसंगे दग्ध होय जे का तृण अग्नीच होऊन राहे जेव्हा दाह्य दाह कहा भेद तेव्हा मग उरे कोठे सांग पंडू सुता। म्हणजे जो जाळणारा आहे आणि जो जळणारा आहे दोन्ही भाव संपून जातात। अग्नीनं जर तृणाला जाळायला सुरुवात केली, जाळलं तर ते त्याच्यामध्ये समावलं जातं। तैसा जो आरोप कर्मकर्तृत्वाचा आला होता साचा आत्म्यावरी होताची तो दूर एक आत्मस्थिती उरेजी किरीटी अनिर्वाच्य त्याची आत्मस्थिती माझी नित्य आराहे तयासी कराहे देह भाव। आता काही अजून एक दोन ओव्या होतील, 12 पर्यंत आता घेतले होते। जे ह्या आत्मज्ञानी पुरुषाला असं आता कुठलेच हे राहत नाही। ती आत्मस्थितीचा जो रावो मग तो देही ये जाणेल ठावो काय प्रलयांबूचा उन्नाहो बोधू मानी। आता ज्याला आत्मस्थिती प्राप्त झालेली आहे अशा या आत्मस्थितीचा जो आता रावो म्हणजे राजा झालेला तो आत्मज्ञानी महापुरुष मी देह आहे हे कधीतरी पुन्हा मानेल का? त्याच्या ठिकाणी देह ही भावना देहभावच संपून जाईल आणि त्या अहंकारानं एक क्षण तरी तो जगेल काय? तर तो शुद्ध परमात्मा स्वरूप झालेला आत्मा देहाच्या आधारानं आता जगेल काय? म्हणून हे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी समर्थ सारखे सांगतात की ही जी देहबुद्धी आहे ही आपण आत्मबुद्धी केली की पुन्हा देहाकडे आपण येणारच नाही। आपण रोज आत्ता जे जगत असतो ते सगळं त्या देहासाठीच करत असतो। मग प्रलयकालीन जलाचा जो प्रचंड प्रवाह असतो तो विश्वाला कवळून टाकणारा महापूर स्वतःला पाण्याचा ओहळ समजेल का? किती सुंदर उपमा दिलेली आहे बघा। काय प्रलयांबूचा उन्नाहो म्हणजे मोठा प्रवाह हो मानी। एवढा सगळं एकदा प्रलयाचं तुम्ही पाहिलं असेल। आपल्या इथे सुद्धा सध्या प्रलय झाले, मागे जसा त्या उत्तराखंडला झालेला होता। आम्ही जेव्हा गेलेलो होतो केदारनाथ वगैरे आणि नंतर एवढा पाऊस एवढं पाणी सगळीकडे जलमय झालेलं होतं। मग त्या जलामध्ये एवढ्या मोठ्या एकदा सगळ्या प्रलयामध्ये एवढासा कुठला तरी छोटासा प्रवाह स्वतःला काही वेगळेपण काही मानेल का? किंवा तो प्रलयांबूचा त्यांनी म्हटलं वाहो तर तो प्रलयांबूचा उन्नाहो ओघू मानी। एवढा मोठा तो जलप्रलय झाल्यावर तो स्वतःचा त्याच्यात एवढासा माझा ओघ आहे असं वेगळं मानत राहणार नाही। आपण मात्र आत्ता मानत असतो एवढ्या मोठ्या जगामध्ये माझे वेगळे पण मला टिकलं पाहिजे, मी अमुक करतो मी तमुक करतो असं मानत असतो।
पण एकदा हे ज्ञान झालं की आपण त्यातला एकश्चित एक एवढासा भाग काय आहे वेगळं आपलं अस्तित्वच नाही आहे. आपण कशामुळं जगतोय, कशामुळं सगळं करतोय, हे ते सगळं त्या भगवंताची कृपा किंवा त्याची सगळी प्रेरणा आहे, त्याची सगळी शक्ती आहे. तो सगळं आपल्याकडून करून घेतो आहे. हे एकदा आत्मज्ञान झालं की हे सगळं स्वतःचं मी पण संपून जातं. तसं इथे अशा ह्या काही ओव्या सांगितलेल्या आहेत. कुणाला जर काही विचारायचं असेल, शंका असेल तर विचारा. 13 ओव्या झालेल्या आहेत. आज कोणी संगीतातही आलेले आहेत का? कुणाला काही शंका असेल तर विचारा. कल्पांताच्या वेळी विश्वजळमय होता उरेकाय क्षुद्रोग, तैसी आत्मरूप अहंता संपूर्ण पार्थादेह पण उरो निधी. तशी ही आत्मपणाची भावना, देहपणाची भावना हे आत्मज्ञान झाल्यानंतर आपल्याला उरणारच नाही. तैसी ते पूर्ण हंता काही देहपणे पांडुसुता, आवरे काही सविता बिंबे धरीला. आता दुसरं उदाहरण देतात सूर्याचं हे की तैसी ते पूर्ण अहंता, आपली जी अहंता आहे, अहमपणा जो आहे तो एकदा सगळा संपला की अहंता जी आहे ती संपली की मग काय होणार आहे मला सांग. की परिपूर्णतेला एकदा पोहोचल्यानंतर ही सर्वात्म भावना जी आहे ती मी ब्रह्म आहे असा व्यापक झालेला जो वैश्विक आत्मभाव आहे, देहात्म भावनेनं कधीतरी तो आटोक्यात येईल का? आता एकदा मोठ्या विश्वात आपण पोहोचल्यानंतर, मोठी भावना झाल्यानंतर पुन्हा एवढीशी छोटीशी भावना आपण करू शकत नाही. म्हणजे परिपूर्णतेला पोहोचल्यानंतर जसं आपण, मला आता एक आठवतं की ज्या वेळेला मी PhD झाल्यानंतर आम्हाला जेव्हा हे मिळायची ना, परमिशन मिळायची ना की तुम्ही PG टीचर म्हणून मान्य आहात किंवा नंतर मग तुम्ही, तर त्यावेळेला PG टीचरची पहिल्यांदा अर्ज केलेला होता आणि नंतर PhDचे आता विद्यार्थी मिळावेत त्याच्यासाठी मान्यता मिळायची होती. तर त्यावेळच्या कुलगुरूंनी मला काय केलं की म्हणे PhD गाईड म्हणजे तुम्ही आता ह्याच्यासाठी पात्र आहात. तर मी नंतर त्यांना म्हणलं सर मला PG हे पण मिळायला पाहिजे ना ॲफिलिएशन. तर ते म्हणे अहो एकदा आता मोठी तुम्हाला हे मिळाल्यानंतर, परवानगी मिळाल्यानंतर PGची वेगळी द्यावी लागत नाही. तसं आता मला एकदम तो प्रसंग आठवला की आपण एकदा मोठ्या ह्याच्यापर्यंत पोहोचल्यानंतर, परिपूर्णतेला पोहोचल्यानंतर ही सर्वात्म भावना मी ब्रह्म आहे असं समजल्यानंतर आपल्याला छोटीशी ही देहाची जी भावना आहे किंवा मी देह आहे ती काही उरणारच नाही, ती संपून जाणार आहे. आणि ब्रह्मांडाला व्यापणारा सूर्य आणि त्याचा तेजस्वी प्रकाश कधीतरी डबक्यात पडलेल्या, पाण्यात उतरलेल्या सूर्याच्या प्रतिबिंबानं समजता येईल का हो? कारण डबक्यातला तो सूर्य खरा नाहीच आहे ना, एवढा मोठा प्रकाश देणारा सूर्य खरा आहे. मग त्या सूर्य डबक्यातल्या प्रतिबिंबाकडे बघण्याचं, तो समजून घेण्याचं काय कारण आहे? किंवा त्याचा काही उपयोग आहे का? त्याचा काहीच उपयोग नाही. कारण डबकं संपलं किंवा डबकं, मागे ही उदाहरणं किती वेळा गेली की डबकं आटलं की तिथला सूर्य गेला. प्रतिबिंबातलं सुद्धा, प्रतिबिंबावर जर आरशावर जर धूळ आली, हे आली तर आपल्याला प्रतिबिंब दिसतच नाही. पण आपल्यालाच एकदा ज्ञान झालं की आपल्याला प्रतिबिंबाची गरज उरत नाही. तसंच हा सूर्यसुद्धा, सूर्याचा एवढा मोठा प्रकाश असल्यानंतर आपल्याला दुसरं काही या डबक्यातलं सूर्य किंवा हे जाणून घ्यायची गरज नाही. तैसी आत्मरूप अहंता संपूर्ण पार्थादेह पण उरो नेदी. काय सांगो विश्व प्रकाशिता सूर्य सामावला जाय प्रतिबिंबी.
आता अजून एक लोण्याची उपमा देत आहेत. लोण्याची उपमा देत आहेत. सगळी उदाहरणं आपल्या अगदी माहितीतली सगळी सांगतायत. पैमैथुनी लोणी घेपे, ते मागुती ताकी घापे, तरी ते अलिप्तपणे सिंपे, तेणे सिकाई. आता बघा, एकदा लोणी जर आपल्याला प्राप्त झालं तर पुन्हा ताकात मिसळायची काही गरज नसते. लोणी बाहेर काढलं जातं आणि बाहेर काढलेलं लोणी जर पुन्हा कोणी ताकात घालायला लागलं तर ते ताकात पुन्हा मिसळून जाईल का, न दिसेल असं होईल का? आजच्या त्या उद्याच्या याच्यामध्ये बघा, त्या श्रीकृष्णाच्या कथेमध्ये खूप छान आहे की तो सगळे विश्वातले सगळे देव वर्ण आकाशातनं ह्या गोपांची सगळी क्रीडा पाहायला येत आहेत. तर ती एक गवळण म्हणते की मग ह्या दह्यातलं लोणी का बरोबर येणार नाही? वरच्या गोष्टी जर खाली येऊ शकतात तर खालच्या गोष्टी वर का येणार नाही? तर तो गोपाळकृष्ण म्हणतो, म्हणजे काय? अरे तू नाच केलास की तुझ्या नृत्यामुळं या दह्यामध्ये दडलेलं जे लोणी आहे ते आपोआप वर येईल. तसं आता इथं त्यांनी छान सांगितलं की लोणी एकदा तयार झाल्यानंतर आपण बाहेर काढतो. पण एखादा शाणा परत म्हणेल, जाऊ दे, मी लोण्याचा गोळा परत आत टाकतो आणि परत त्यानं ते एकरूप होऊन जावं. असं लोणी परत एकरूप होईल का? पुन्हा त्या ताकात मिसळता येईल का? नाही येणार. त्याचप्रमाणे एकदा आपल्याला आत्मज्ञान झालं की पुन्हा आपण देहभावाकडे जाऊ का? हे किती किती प्रकारानं छान समजावून दिलेलं आहे बघा. 415 उभ्या झाल्यात. आता आपण इथे थांबूया. काढिले जे लोणी करोनी मंथन, घातले फिरून ताका माझी, तरी ताकी नाही मिसळून जात, राहते अलिप्त तेथे जैसे. परत ते बंद